नमस्कार. तर परीक्षेसाठी कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न तर तो पहा. तर त्याच्यासाठी सूत्र आहे उत्तीर्ण विद्यार्थी आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी आपल्याला काढावे लागतात. तर त्यासाठी तुम्ही हे मराठीतील सूत्रसुद्धा लक्षात ठेवू शकता. उत्तीर्ण विद्यार्थी इज इक्वल टू पहिल्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी अधिक दुसऱ्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी वजा दोन्ही विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी. तर हाच फॉर्म्युला हे स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला आहे. तर तोच आपण इथं वापरलेला आहे. ज्यांचं स्टॅटिस्टिक्स आहे त्यांनी डायरेक्ट एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता एन ऑफ ए युनियन बी म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय आहेत तर अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हा फॉर्म्युला वापरून काय करायचं आहे एक्झाम्पल काढायचं आहे. आणि जर शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थी विचारले तर ते 100 वजा हा उत्तीर्ण विद्यार्थीचा फॉर्म्युला काय करायचा आहे वजा करायचा आहे. किंवा हे उत्तीर्ण विद्यार्थ्याचं जे आन्सर आलेलं आहे ते वजा केल्यानंतर काय येणार आहे शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थी मिळणार आहेत. तर पहा, एका परीक्षेत 73% विद्यार्थी इतिहास विषयात, 68% विद्यार्थी भूगोल विषयात उत्तीर्ण झाले. तर काय सांगितलं इतिहास विषयात 73% आणि भूगोल विषयामध्ये 68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दोन्ही विषयात 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर अशा पद्धतीनं जर प्रश्न या टाईपमध्ये विचारला असेल तर आपण असा सोडवायचा आहे. उत्तीर्ण विद्यार्थी बरोबर पहिल्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी अधिक दुसऱ्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी वजा दोन्ही विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी. काय करायचं आहे तर आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. उत्तीर्ण विद्यार्थी विचारले तर आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी विचारले तर हे उत्तीर्ण विद्यार्थी 100मधनं मायनस करायचं आहे हे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. तर आपल्याला इथं उत्तीर्ण विद्यार्थी आहे विचारलेले आहेत म्हणजे हे पहिलं सूत्र वापरून काय करायचं आहे आन्सर काढायचं आहे. तर आपण बघा, आपल्याला सांगितले इतिहास विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी आहेत 73%, भूगोल विषयामध्ये 68% आहेत, दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी 70% आहेत. तर शेकडा उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत ते काढण्यासाठी आपल्याला आपण ह्याला XYZ असं उत्तीर्ण विद्यार्थी इतिहास विषयामध्ये X आहेत असं मानलं आहे आणि भूगोल विषयामध्ये Y आहेत असं मानलं आहे आणि दोन्ही विषयामध्ये Z. तर काय करायचं आहे आपला फॉर्म्युला घेतला X + Y - Z. तर काय केलं आहे एक्स म्हणजे 73 आहे इतिहास विषयामध्ये शेकडा उत्तीर्ण आहेत, 68% विद्यार्थी भूगोल विषयामध्ये उत्तीर्ण आहेत आणि 70% विद्यार्थी कुणामध्ये आहेत तर दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण आहेत. तर काय केलं आपण 73 आणि 70 ह्याच्यामध्ये काय केलं आहे आपण